नमस्कार मंडळी, मेथीची भाजी म्हणलं की आपली मुलं लगेच नाक डोळे मुरडतात, तोंड वाकडं करतात. मेथीची भाजी डब्याला दिली तर ती परत घेऊन येतात. तर आज आपण अशा पद्धतीने मेथीची भाजी बनवणार आहोत. मोठेच काय पण मुलंही अगदी डबा फस्त करतील. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे बघा, मी एक गड्डी मेथीची भाजी घेतलेली आहे आणि ही स्वच्छ निवडून तिला 4 ते 5 पाण्याने धुवून घेतलेली आहे. मी मोठ्या पातेल्यात भाजी भिजत ठेवते आणि भाजी भिजत ठेवताना थोडंसं मीठ टाकते आणि त्याच्यानंतर 4-5 पाण्याने धुवून घेते. आता बघा, इथे मी फोडणीसाठी लसणाच्या 4-5 कुड्या घेतलेल्या आहेत. त्या आपल्याला अशा पद्धतीने म्हणजे जास्त बारीक नाही करायच्या, ओबडधोबड अशा वाटून घ्यायच्या आहेत. आता इथे बघा, फोडणीसाठी कढई तापत ठेवलेली आहे. याच्यामध्ये मी 1.5 पळी तेल घालणार आहे. मेथीच्या भाजीला थोडंसं कमी किंवा जास्तही तेल चालत नाही, तर या प्रमाणात तेल घातलं एका गड्डीला की भाजी छान होते. तर बघा, तेल कडकडीत तापल्यानंतर याच्यामध्ये मोहरी घालायची आहे. नंतर थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि जो आपण लसूण ठेचला होता तो घालायचा आहे. तुमची मुलं जर तिखट खात असतील तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरचीही घालू शकता. मी इथे हिरवी मिरची स्किप केलेली आहे. आता लसूण चांगला परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ही पूर्ण भाजी घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर मेथीची भाजी बनवाल तर मुलं नक्की खातील. तर इथे बघा, आता मी थोडीशी मुगाची डाळ घातलेली आहे. भाजीची क्वांटिटी जशी असेल तशी मुगाची डाळ घ्या. वरून चवीप्रमाणे मीठ घालायचं. पालेभाज्यांना मीठ कधीही कमीच घालायचं. आता इथे बघा, आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्यावरती झाकण न ठेवता भाजी शिजवून घ्यायची आहे. तर इथे बघा, आता आपली भाजी छान अशी शिजलेली आहे. डाळ जास्त कच्चीही नाही ठेवायची किंवा जास्त शिजवायचीही नाही. याच्यामध्ये आता शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. कूट घातल्यानंतर आपल्याला ही भाजी परत चांगली परतून घ्यायची आहे. झाकण न ठेवल्यामुळे इथे तुम्ही बघू शकता किती छान भाजी झालेली आहे. हिरवीगार भाजी आहे. भाजीचा हिरवापणा गेलेला नाही. जर तुम्ही याच्यावरती झाकण ठेवाल तर भाजी काळी पडेल. तर खूप सुंदर अशी भाजी झालेली आहे. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची मुलं अशी भाजी नक्की ट्राय करा, नक्की आवडीने खातील. धन्यवाद.